इराणवरती अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची मला गरज काय असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुहल्ल्याची शक्यता ही फेटाळलेली आहे। अण्वस्त्र हल्ला करणार का हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आखाती युद्धामध्ये अण्वस्त्रांचा वापर करणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ऑपरेशन फ्युरीचे उद्देश आता साध्य झालेले आहेत। अण्वस्त्रांचा वापर कुणीही करू नये, आम्ही करू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी ही हटवणार नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे। नाकेबंदीमुळे इराणला रोज 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालेलं आहे असं देखील ट्रम्प म्हणतात। तर करार केल्याशिवाय नाकेबंदी हटवणार नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे। 3 days ago, they came to us and they said, we will agree to open the strait. And all my people were happy. Everybody was happy except me. I said, wait a minute, if we open the strait, that means they're going to make $500 million a day. I don't want them to make $500 million a day until they settle this thing. So I'm the one that kept it closed. We have total control of it. And it'll open when they make a deal or something else happens. चीनच्या जप्त जहाजामध्ये काय होतं हे सांगण्यास ट्रम्प यांनी नकार दिलेला आहे। जहाजामध्ये नक्कीच काहीतरी आहे, पण ते टॉप सिक्रेट आहे असं ट्रम्प म्हणालेले आहे। जहाज जप्त केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। तर चीननं नाकेबंदी तोडल्यानं राग आलेला नाही, नाकेबंदी तोडणाऱ्या इतर देशांची जहाज देखील जप्त करतोय अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। तर क्षेपणास्त्र निर्मितीच्या रसायनांचं जहाज होतं अशी आतापर्यंतची माहिती आहे। फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्यापासून इराणला रोखणार नाही, अमेरिकेचे परराष्ट्र मार्को रुबियो यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर इराणऐवजी अपात्र ठरलेल्या इटलीचा विचार होत होता आणि आमचं फुटबॉलपटूंशी वैर नाही असं मार्को रुबियोंचं स्पष्टीकरण आहे। फुटबॉल टीम सोबत येणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला आक्षेप आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान इराणसोबत करार करण्याची मला घाई नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं स्पष्टीकरण दिलंय। करार आत्ता करू शकतो पण नाही, मला चांगला करार हवाय असं त्यांनी म्हटलंय। इराण करार करतंय का बघतोय, नाहीतर त्यांना संपवणारच असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलाय। आणि पुढची महत्त्वाची बातमी, इस्रायल लेबनॉनला शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ मिळालेली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही एक मोठी घोषणा केली आहे। दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांशी डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांनी चर्चा केलेली आहे। तर लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांना अमेरिकेमध्ये बोलावणार अशी माहिती देखील ट्रम्प यांनी दिली आहे। लेबनॉनला हिजबुल्लाहच्या जाळ्यामधून बाहेर काढणार असं ट्रम्प म्हणाले।